कोकणची कन्या सपना, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। मी जे आता घावण्याची व्हिडिओ टाकला त्यानंतर काळ्या वाटाण्याचा सांबार आता तुम्हाला खूप आवडला आणि खूप लोकांनी त्याला म्हणजे असं चांगला प्रतिसाद दिला। त्यांना ती रेसिपी खूप आवडली आणि ज्या मी रेसिपी बनवते ते त्यांना खूप आवडतात। तर मी आज ना परत एकदा अशी कॉर्न चाट बनवणार आहे। बाहेर एवढा पाऊस आहे ना, काय बोलू नको। मंथनला आता येताना मी स्कूलवरून घेऊन आली, जातानाच मी कॉर्न घेतले होते कारण की पाऊस 3 दिवस झाला ना कंटिन्यू खूप चालू आहे इकडे। तर मी विचार काय केला आणि आता येताना भिजली पण मी। तर मी विचार केला की आता मस्तपैकी ना कॉर्न चाट बनवते आणि ती रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करते। ह्याआधी मी कॉर्न चाट वगैरे रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत, पण ही जरासं ऑथेंटिक पद्धतीने म्हणजे वेगळ्या पद्धतीने मी तुमच्यासोबत शेअर करते आणि व्हिडिओ तुम्ही लास्टपर्यंत नक्की बघा। आणि तुम्हाला जर ही आवडली, असं पाऊस असेल ना तर मुलांना हा असं करून तुम्ही द्या, तुम्ही खा, एन्जॉय करा मस्तपैकी। आणि आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तर मी इथे मक्याचे 2 मोठे कणीस घेतले। आता पावसाळा चालू झाला की हे आता तुम्हाला ते फ्रेश असे बघायला भेटतील। आणि येताना मी आता मंथनला ज्यावेळेला स्कूलला घ्यायला गेली ना तर त्यावेळेला जातानाच मी हे कणीस घेतले होते कारण की पाऊस भरपूर होता। तर विचार केला की मक्याचे कणसाचं मस्तपैकी चाट बनवूया आणि ती रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करते। तर इथे काय केलं, 2 कणीस घेतले। पुढचं जे टोक होतं तिथे मक्याचे दाणे नव्हते, तर त्यामुळे मी हे काढून टाकलं आणि स्वच्छ धुवून घेतले। पहिल्यांदा त्याचे कवर काढून घेतलं आणि त्याच्यात जे बारीक बारीक सूत असतं ना तर ते पण काढून घेतलेलं आहे। आणि हे असे बारीक पीसेस कट करायचे या पद्धतीने। कोवळे आताशे कसे कोवळे भेटतात जास्त, त्याच्यामुळे काही एवढी म्हणजे चांगले लागतात आणि ह्याला शिजायला पण जास्त वेळ लागत नाही। ते बघा ह्या पद्धतीने जसे कट करायचे, छोटे छोटे पीस असे कट करा। ह्याआधी मी तुमच्यासोबत ना चाटच्या रेसिपी, कॉर्न चाटच्या रेसिपी तुमच्यासोबत शेअर केली होती। मला वाटतं मागच्या वर्षीच मी शेअर केली होती जेव्हा पावसाळा होता त्यावेळेला। तर मी आता काय करते, इथे कढई घेतली। कढईमध्ये जे आता मी सगळे कट केलेले पीसेस आहेत ना, म्हणजे कॉर्नचे ते तुकडे करून घेतलेत, तर ते मी एका कढईमध्ये घातले। तर इथे आता भरपूर पाणी टाकायचं, पाण्यामध्ये टाकलेले तिथे। तर आता इथे पहिल्यांदा एकदा धुवून घेतले, त्यानंतर मग ते पाण्यामध्ये आता जे टाकले तर ते इथे गॅस चालू केला आणि त्यानंतर वरती मी इथे कढई ठेवली। कढईमध्ये आता चांगलं मीठ टाकायचं, म्हणजे जेवढं चवीनुसार मीठ टाकायचं, जेवढं आपल्याला पाहिजे चवीनुसार तेवढं मीठ टाकायचं। आणि त्यानंतर 5 ते 7 मिनटं हे आपल्याला इथे उकळवून घ्यायचे आहेत। तर असेच तुम्ही खाल्लात तरीही चांगले लागतात, किंवा तुम्ही याच्यावरती लिंबू वगैरे पिळून भाजून खाल्लात तरीही चांगले लागतात। तर ही 5 ते 7 मिनटानंतर परत आता खोलून बघते, तर परफेक्ट असे आपले इथे मक्याचे जे कणीस आहेत ना छोटे छोटे कट केलेले ते चांगले शिजलेत। तर आता इथे आपण फोडणीची तयारी करणार आहे। फोडणीची तयारी करण्यासाठी मी इथे पहिल्यांदा गॅस चालू करून घेते आणि ही माझी झाडं तुम्हाला आता प्रत्येक व्हिडिओमध्ये बघायला पण भेटणार आहेत कारण की मी तशी ठेवलीच आहेत त्या जाग्यावरती, जेणेकरून तुम्हाला पण छान वाटेल आणि व्हिडिओ बघताना पण तुम्हाला चांगलं वाटेल आणि मला पण ते पॉझिटिव्ह फील होईल थोडंसं म्हणून। तर इथे मी गॅसवरती कढई गरम करायला ठेवली। कढईमध्ये तूप टाकलेलं आहे। तुमच्याकडे बटर अवेलेबल असेल तर तुम्ही बटर टाका, तर नसेल तर तुम्ही तेल टाकलात तरी चालेल, काहीच प्रॉब्लेम नाही। इथे फोडणीची तयारी करण्यासाठी मी लसूण घेतलेली आहे। लसूण 4-5 लसूण बारीक ठेचून घ्यायचे। हे बघा असे लसूण ठेचून घ्या, किंवा तुम्ही जे बारीक किसणीवर किसून घेतला तरीही चालेल। तर ही थोडीशी गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपण त्याला फ्राय करून घेणार आहे। हे बघा त्या पद्धतीने असं फ्राय करून घ्यायची आणि त्यानंतर मग मस्तपैकी अशी गरमागरम आपण सर्व करणार आहे। आणि ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा, लहान मुलांना आवडेल। मुलांना आत्ताशी डब्याला जरी दिलात तरीही आवडेल त्यांना। आणि काय करायचं, जो आपला घरगुती मसाला असतो तो चवीनुसार टाकायचा, म्हणजे तुम्हाला कितपत तिखट आवडतं तो। आणि त्यानंतर थोडंसं शेजवान चटणी टाकायची आणि मीठ पहिल्यांदा टाकलेलं आहे आपण थोडंसं मीठ। त्यानंतर आपण जेवढं मसाल्याला लागेल तेवढं मीठ टाकायचं, अर्धा वाटी पाणी ओतायचं। परत हे सगळं मिक्स करून घ्यायचं, असं मिक्स करायचं आणि परत हे बघा थोडंसं आटेपर्यंत ठेवायचं। गॅसची फ्लेम मी थोडीशी स्लो करून घेतलेली आहे। आणि जे आता मक्याचे मी कणीस जे दाणे घेतलेले आहेत ना, तर ते चाळणीमध्ये नितळायला ठेवले। पाणी नाही राहायला द्यायचं त्याच्यामध्ये। आणि हे आता आतमध्ये टाकून घेतले, म्हणजेच की एक प्रकारची आपण याला फोडणी देऊन घ्यायची। फोडणी दिली, परत हे मिक्स करायचं, म्हणजे ज्याला प्रत्येक मक्याच्या कणसाला पूर्ण असा तो मसाला जो आपण बनवला आहे ना तर तो लागला पाहिजे। तर त्यासाठी आपण परत एकदा मिक्स करून घ्यायचं।
थोडंसं 10 मिनटं नितळत ठेवायची. ज्यावेळेला आपण उबवून घेतो ना तर त्यावेळेला नितळत ठेवायची. हे कॉर्न आपण ना असे दाणे काढून पण आपण चाट बनवू शकतो. त्यानंतर पण भाजून असे गॅसवर पण खाऊ शकतो. पण त्यानंतर जर गावाला कसं चुलीवर पण आपण असे भाजून खाऊ शकतो. त्यानंतर मीठ वगैरे लावायचं, मस्तपैकी लिंबू पिळायचं वरतून, हे असं लिंबू पिळायचं. आणि तुमच्याकडे जर ऑरिगेनो असेल तर ऑरिगेनो टाका. टेस्ट अशी एवढी सुंदर लागते ना ही रेसिपी, तुम्ही नक्की ट्राय करून बघा. चाट मसाला टाकायचा, थोडासा चाट मसाला टाकायचा. अशी ऑथेंटिक पद्धतीने, वेगळ्या पद्धतीने काहीतरी वेगळं बनवून आपण खाऊ शकतो. मुलांना पण आवडतं असं काहीतरी चटमटीत. जर आणि पावसाळा असेल तर असे चटमटीत पदार्थ खायला खूप आवडतात. आणि वरतून भरपूर अशी गॅस बंद करण्याआधी 1 मिनटं कोथिंबीर टाकायची. हे बघा, कलर पण एवढा सुंदर दिसेल, वास पण म्हणजे खूप छान येतो वास. तर आता आम्ही सर्व करणार आहे. तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करून बघा. गॅस बंद केला मी. आणि त्यानंतर आता एका डिशमध्ये मी काढून घेते. आणि जर तुम्हाला माझ्या रेसिपी जर आवडत असतील ना तर नक्की कमेंटमध्ये तसं सांगा. जर अजून व्हिडिओला लाईक वगैरे केलं नसेल तर लाईक नक्की करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. हे बघा, आता इथे मी सगळे एका ताटामध्ये काढून घेतले. थोडंसं असं डेकोरेशन केलं असतं ना तर अजून सुंदर दिसलं असतं. पण असो, इथे टूथपिक लावायची आणि हे अशा पद्धतीने मस्त गरमागरम मक्याचं कणीस आणि पावसाचा आनंद घ्यायचा. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय बाय.